नमस्कार मित्रांनो, NB स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि या आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस भरतीची जी नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन आलेली आहे. आणि पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटवरती सविस्तर अशी जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. जवळपास 17,000पेक्षा ही जास्त पदे आहेत. त्यामुळे नक्कीच हजारो विद्यार्थ्यांचं पोलीस खात्यामध्ये सेवा करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न यातून साकार होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची अशी ही जी पदं आहेत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्र नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 याचे जे आवेदन अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीने 5 मार्च 2024 पासून सुरू झालेले आहेत. या आवेदन अर्जाविषयी आवश्यक ती माहिती www.policerecruitment2024.maha.it.org आणि www.mahapolice.gov.in या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. या दोनही वेबसाईटची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीने पोलीस भरतीविषयी महत्त्वाची जी अपडेट मिळवण्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आपण जॉईन करून महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहे पोलीस भरतीविषयी त्या आपण मिळवू शकता. तर बघा मित्रांनो, 5 मार्च 2024 पासून या वेगवेगळ्या पदांसाठीचे जे अर्ज आहे ते भरणं सुरू झालेलं आहे आणि 31 मार्च 2024 पर्यंत हे अर्ज आपण भरू शकता. यामध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या पदांसाठी म्हणजे जसं पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅट्समन आणि कारागृह शिपाई यांच्या परीक्षा शुल्कांच्या बाबतीमध्ये बघा, कोणत्याही एका पदासाठी खुल्या प्रवर्गाचा विचार करता 450 रुपये एवढे परीक्षा शुल्क आहे आणि मागास प्रवर्गाचा विचार करता आपण बघू शकता की 350 रुपये एवढं परीक्षा शुल्क आहे. हे कुठल्याही एका परीक्षेकरता आहे, एका पदाकरता आहे. जर आपण एकापेक्षा जास्त पदांकरिता आवेदन अर्ज करणार असाल तर त्या पटीमध्ये आपल्याला हे परीक्षा शुल्क भरावे लागेल. यातील महत्त्वाची जी बाब म्हणजे सदरचे शुल्क ना परतावा आहे. थोडक्यात एकदा आपण हे शुल्क भरल्यानंतर आपल्याला त्याचा परतावा मिळणार नाही, रिफंड मिळणार नाही. तर यासाठीच्या महत्त्वाच्या ज्या सूचना आहे बघा, पोलीस भरती 2023 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणांतर्गत मागील अनुशेष व बिंदू नामावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहेत. पोलीस भरती 2023च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरती असेल. निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. त्यानंतर बघा, भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्य पार पाडावे लागतील. या सर्वसाधारण सूचनानंतर बघा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या दिनांकापर्यंत, अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच बघा 31 मार्च
2024 किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आपल्याकडं 31 मार्च 2024पर्यंत ही सगळी प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यानंतरची जर कागदपत्रे आपल्याकडे असतील तर होऊ शकतं की आपण कागदपत्रे पडताळणीच्या वेळी या भरती प्रक्रियेतून बाहेर हो. तर आपल्याकडे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? 10वी-12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, या सर्वांसाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर जे उमेदवार आरक्षणाचा लाभ घेणार आहेत, मग जर आपण बघितलं वेगवेगळ्या जातींसाठी आवश्यक असणारं जातीचं प्रमाणपत्र, जर आपण त्या आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर, त्याचबरोबरीने जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. साधारणपणे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा आपण त्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो, आपल्या नियुक्तीनंतर बहुतांश कॅटेगरीमध्ये आपल्या नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या आत आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. परंतु ST कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या भरतीचा अनुभव लक्षात घेता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेसच आपल्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. याचबरोबरीने संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT. त्यानंतर आपण जर खेळाडू असाल तर त्यासाठीचे प्रमाणपत्र आणि ते प्रमाणपत्राची पडताळणी केलेला जो रिपोर्ट आहे तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे, अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं त्या उमेदवारांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून घेणे गरजेचे आहे. जे माजी सैनिक आहे त्या माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दल त्यांच्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र, म्हणजे बघा जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज करता येईल. याचबरोबरीने आपण जर प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल आणि त्याच्या समांतर आरक्षणाचा आपण लाभ घेऊ इच्छित असाल तर आपल्याकडे हे जे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, आपण पोलिसांचे पाल्य असाल तर त्या पद्धतीने आपण पोलीस पाल्य प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. म्हणून 31 मार्चच्या अगोदर आपल्याकडे हे प्रमाणपत्र असले पाहिजे. अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, अंशकालीन कामगार असाल आपण, अंशकालीन कर्मचारी असाल तर त्याचं जे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. EWS प्रमाणपत्र, याचबरोबरीने आपल्याकडे NCC प्रमाणपत्र असेल तर ही 31 मार्चपूर्वी आपली जी सगळी जी कागदपत्रे आहेत ती आपल्याकडे असली पाहिजे. तर उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील. तर पोलीस भरती 2023 विषयी हा आपला अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ, पोलीस भरती मालिकेतील हा पहिला व्हिडिओ आपला. याच्यामध्ये आपण अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख आहे, याशिवाय परीक्षा शुल्क, त्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना आणि आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती बघितली. या पुढील व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई भरतीतील वेगवेगळे जे संवर्ग आहे, वेगवेगळी जी पदं आहेत त्याची प्रत्येक पदांच्या नुसार आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपला हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा. अधिक माहितीसाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे
तर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा. पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.